नमस्कार. क्रॉस फायर मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. वर्ष 2024 या वर्षातील अनेक गाजलेल्या प्रकरणांपैकी एक गाजलेलं प्रकरण म्हणजे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण. त्याच्याशी निगडित असलेलं बीड परळीचं राजकारण, ते थेट बड्या नेत्यांवरील आरोप प्रत्यारोप. पण वर्षाच्या शेवटच्या दिवशी या प्रकरणातील बहुचर्चित नाव वाल्मिक कराडचं आत्मसमर्पण. हे प्रकरण धसाला लावण्यासाठी हिवाळी अधिवेशनापासून ते सह्याद्री अतिथीगृहापर्यंत लावून धरलेले आमदार होते सुरेश धस. आज आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी क्रॉस फायर मध्ये आपण त्यांचं स्वागत करूयात. स्वागत आहे आपलं आमदार सुरेश धस जी आजच्या क्रॉस फायर मध्ये. नमस्ते. नमस्कार. पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न की थेट तुम्ही पत्रकारांशी आत्ताच संवाद साधलेला आहे. त्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सह्याद्रीवरती जाऊन तुम्ही चर्चा देखील केलेली आहे. या चर्चेदरम्यान नेमकं काय घडलं? अवघा महाराष्ट्र आसूसलेला आहे की या चर्चेदरम्यान कुठल्या महत्त्वाच्या विषयांवर तुम्ही चर्चा करून बाहेर पडलात? थेट लोकशाही मराठीच्या स्टुडिओला आलात. काय मी रस्त्यात होतो, मुंबईला निघालो होतो. मला साहेबांनी वेळ दिली होती, परंतु मला यायला थोडासा उशीर झाला. उशीर झाल्यामुळं मी तरी पळत आलो. त्यांचे जे सबऑर्डिनेट आहेत त्यांच्याशी बोललो होतो आणि तिथून मी गेलो कासाबासा आणि साहेबांनी मीटिंगमधनं वेळ मला त्या ठिकाणी दिला. काय आहे म्हणे, तर जे सरकारी वकील आत्ता यांच्या जामीन होणार नाहीत यासाठी जे नेमलेले लोक आहेत, तर त्या वकिलांच्या ऑर्डरमध्ये एक थोडासा प्रॉब्लेम त्या ठिकाणी झालेला होता. तर ती दुरुस्ती करण्याच्या संदर्भात एक मी त्या ठिकाणी बोललो आणि वाल्मिक कराडांचं जे आत्मसमर्पण जे ते म्हणताय, माझं तर मत असं आहे की आमची CID आणि आमचं पोलीस दल हे जवळपास त्यांच्या इथपर्यंत गेलं होतं. परंतु मग आता शेवटी निर्णय घेतला आला असेल. मी या अगोदरही म्हणलेलं की बकरी की माँ कब तक दुआ मागेगी, तसं दुआ मागण्याचा वेळ त्यांचा संपलेला होता आणि ते हे झाले. तर त्याबद्दल कणखरपणे आणि जे पाहिजे त्या स्टेप्सला पाहिजे ती स्टेप निर्णय घेणं हे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलं. म्हणून तमाम बीडवासियांच्या वतीनं, संतोषच्या कुटुंबियाच्या वतीनं, आमच्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचं आभार मानण्यासाठी गेलो होतो. मी आभार मानलं आणि लगेच तिथनं बाहेर पडलो. बरोबर आहे. पण तुम्ही जे म्हणतात की त्यांच्या गळ्यापर्यंत अनेक गोष्टी आलेल्या होत्या, CID असेल, पोलीस असेल, तपास करताना लागलेला वेळ, या मागचे कारण काय तुम्हाला वाटतं? नाही, आमचे काय झालं की सुरुवातीला इथे डिमांड पब्लिकने, कारण उद्रेक झाला ना. हे मस्साजोगचे सरपंच, आणि हा सरपंच खरोखरच चांगला माणूस होता. तो इतका शार्प होता, इतका नम्र होता की जवळजवळ 19 पदकं राज्य सरकारचे आणि एक केंद्र सरकारचं सुद्धा 19 बक्षीस त्यांनी मिळवले. गावाच्या संदर्भातले विकासाचे 19 पदकं मिळवले. आणि त्याला छंद होता, इकडे जायचा, आता नांदूर घाटला जाणार, तिथं जाणार, ह्या गावात बाबा एक काम खूप चांगली झाली. संतोष हांगे तिथं माझे जिल्हा परिषद सदस्य आहे, तो भाजपाचाच आहे. हा मुलगाही भाजपाचाच होता. आता मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत तो पंकजाताईंचा बूथ प्रमुख होता. आत्ताही नमिताताई मुंदडांचा बूथ प्रमुख होता. आणि एक स्वच्छंदी होता, सगळीकडे कार्यक्रमात जाणार, लोकांना भेटणार, नाविन्यपूर्ण माझ्या गावात काही करता येईल का, असं एकदम हळवा आणि सरळ माणूस होता. त्यामुळे त्याच्यावरती जीव ओवाळून टाकणारे लोक बी भरपूर होते. आणि अशा व्यक्तीचा हा झालेला जो अंत आहे तो भविष्यातला तुम्हाला मी सांगतो, आमच्या भारतीय जनता पार्टीचा कदाचित जिल्हा परिषदेचा सदस्य झाला असतो तो. हो, 100% चिंचोली माळी म्हणून जिल्हा परिषदचं सर्कल आहे, त्या सर्कलमध्ये तो जर भाजपाचं कमळाचं चिन्ह त्याला दिलं असतं तर तो जिल्हा परिषदेचा सदस्यसुद्धा झाला असता. म्हणून परिस्थिती एकदम आम्हाला त्याच्या बाबतीत वाईट वाटते.